हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये फ्लुइड मेकॅनिक्सवर 2 व्हिडिओ लेक्चर झाली. त्यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड तो पार्ट 1 होता. त्यामध्ये आपण मास डेन्सिटी, वेट डेन्सिटी, स्पेसिफिक व्हॉल्यूम आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी या 4 प्रॉपर्टीज विषयी डिस्कस केलं. सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विस्कॉसिटी विषयी पाहिलं. फ्लुइडची 5वी प्रॉपर्टी विस्कॉसिटी. तर विस्कॉसिटीमध्ये त्याची डेफिनेशन, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, डायनॅमिक विस्कॉसिटी म्हणजे काय, कायनेमॅटिक विस्कॉसिटी म्हणजे काय, या गोष्टी आपण त्यामध्ये डिस्कस केल्या. पूर्ण डेरिव्हेशन वगैरे घेतलं. आता पुढची 6वी प्रॉपर्टी आहे सरफेस टेन्शन. फ्लुइडची 6वी प्रॉपर्टी आहे सरफेस टेन्शन. आपण या व्हिडिओमध्ये सरफेस टेन्शन या प्रॉपर्टी विषयी पाहणार आहे. सरफेस टेन्शन त्याआधी 2 टर्म आपण पाहू. 2 टर्म त्याआधी आपण बघूया. तर एक कोहेजन आहे. कोहेजन मागच्या वेळेस सुद्धा मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कोहेजन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं. कोहेजन्स मीन्स व्हॉट? The force of attraction between two similar molecules. The force of attraction between molecules of two similar liquids. किंवा force of attraction between two similar molecules of liquids is called as cohesion. So cohesion is a intermolecular attraction between. Cohesion is intermolecular attraction between molecules of the same liquid. Cohesions means what? Intermolecular attraction between molecules of the same liquid. म्हणजे वॉटरचा मोलिक्यूल आहे, एक मोलिक्यूल वॉटरचा आहे आणि दुसरा सेम वॉटरचा मोलिक्यूल, यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा वॉटरचा मोलिक्यूल आहे सपोज आणि हा एक वॉटरचा मोलिक्यूल आहे. यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता असे अनबॅलन्स फोर्स असतात. प्रत्येक मोलिक्यूलला असे अनबॅलन्स फोर्स असतात. अनबॅलन्स फोर्स. मग हे बॅलन्स कसे होणार? तर दुसरा सेम मोलिक्यूल बघणार, त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन, या 2 मोलिक्यूल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला म्हणायचं कोहेजन. आता दुसरी टर्म आहे ऍडेजन. व्हॉट इज ऍडेजन? लेट अस सी व्हॉट इज ऍडेजन. ऍडेजन म्हणजे काय बघा. ऍडेजन म्हणजे काय? The attraction between the molecules of a liquid. Attraction between the molecules of a liquid and the molecule of a solid boundary surface. Molecule of the solid boundary surface in contact with the liquid. That force of attraction is called as adhesion. म्हणजे आता हा वॉटरचा मोलिक्यूल आहे. वॉटरचा मोलिक्यूल, याला अनबॅलन्स फोर्सेस असतात. हा वॉटरचा मोलिक्यूल आहे आणि इकडे सपोज टँक किंवा वॉल आहे टँकची, किंवा ग्लास ट्यूबची वॉल आहे. तर याच्यामधलं अट्रॅक्शन, ही वॉल काय करते? वॉटरला अट्रॅक्ट करते. त्याच्यामधलं जे अट्रॅक्शन आहे त्याला म्हणायचं ऍडेजन. आता ही प्रॉपर्टी काय करते? ऍडेजनमुळे काय होतं? वॉटर किंवा कोणतंही लिक्विड सरफेसला चिटकून राहतं किंवा दुसऱ्या सरफेसला वेट करतं, म्हणजे ओलं करतं, वेट. या प्रॉपर्टीमुळे, ऍडेजनमुळे काय होतं? हे लिक्विड याला चिकटणार, कारण दोघांच्या मध्ये फोर्स आहे, म्हणजे अट्रॅक्शन आहे, म्हणजे चिकटणार. म्हणजेच काय करणार? हे लिक्विड सॉलिड सरफेसला ओलं करणार, वेट करणार. कशामुळं? ऍडेजनमुळं. आणि कोहेजनमुळं काय होतं? कोहेजनमुळं सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी फ्लुइडमध्ये येते. कोहेजनमुळं सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी येते. आता ती कशी येते ती आपल्याला
एक आपण थेअरी बघणार आहे. त्याच्यावरून मॉलिक्युलर थेअरी केमिस्ट्रीमध्ये असते, त्या थेअरीनुसार आपण सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी कशी फ्लुइडमध्ये येते ते आपण बघणार आहे. तर सरफेस टेन्शनसाठी एक मॉलिक्युलर थेअरी ते आपण बघूया. कोहेजन म्हणजे काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मोलिक्युल ऑफ लिक्विड अँड मोलिक्युल ऑफ अ सॉलिड in contact with liquid, that is called as surface adhesion. Then what is surface tension? Now for that let us consider this is a tank, if this is a tank surface which is fixed, आणि या टँक मध्ये सपोज इथपर्यंत लिक्विड आहे, तर हे पूर्ण लिक्विड मी दाखवतो. सपोज या टँक मध्ये असं लिक्विड आहे. आता कोणताही मॅटर असेल, सॉलिड, लिक्विड, गॅस काही असेल, ते कशापासून बनतं? नंबर ऑफ मोलिक्युल्स पासून. तर आता सपोज यातला मी हा एक मोलिक्यूल घेतला, हा वॉटरचा एक मोलिक्यूल आहे, हा एक वॉटरचा मोलिक्यूल आहे, हा एक वॉटरचा सपोज मोलिक्यूल आहे, हा एक आहे, आणि इथं हा एक आहे, आणि इथं एक आहे, हा, आणि इथं एक आहे. असे मोलिक्युल्स आहेत वॉटरचे, सेम मोलिक्युल्स. तर आता प्रत्येकाला अनबॅलन्स फोर्सेस असतात. ते बॅलन्स कसे होतात? शेजारच्या मोलिक्युलच्या फोर्स, यात सेम शेजारच्या मोलिक्युलचे सगळ्या फोर्स घेऊन हा मोलिक्यूल बॅलन्स होतो. म्हणजे तो तिथंच जाग्यावर राहतो, त्याची कोणतीही मोशन होत नाही. त्यामुळे तो बॅलन्स झाला की हा मोलिक्यूल सुद्धा काय असणार? बॅलन्स. कारण याच्या सर्व बाजूनी लिक्विडचे, हे सपोज जर वॉटर असेल तर याच्या सर्व बाजूनी, आता हे लिक्विड आहे, या मोलिक्यूलच्या सर्व बाजूनी लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय असणार? कोहेजन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार. त्यामुळे हा मोलिक्यूल बॅलन्स होणार आणि त्याची कोणतीही मोशन होणार नाही. या मोलिक्यूलचं सुद्धा तसंच आहे. याच्या सगळ्या बाजूनी त्याच्या सेम मॉलिक्यूल आहेत, सेम लिक्विडचे मॉलिक्युल्स असणार. त्यामुळे तो मॉलिक्यूल बॅलन्स कंडिशनमध्ये आहे. तसंच सेम या मोलिक्युल्सचं सुद्धा काय असणार? सर्व बाजूनी मोलिक्युल्स आहेत लिक्विडचे, त्यामुळे हा मोलिक्यूल सुद्धा बॅलन्स असणार आहे. आता या मोलिक्यूलचं बघा, इकडं जे फोर्स आहेत, या साईडला मोलिक्यूलच्या खालच्या साईडला ह्याच्या बाजूनं सर्व त्या लिक्विडचे मोलिक्युल्स आहेत. त्यामुळे फक्त एवढे फोर्स बॅलन्स होणार. इकडं अनबॅलन्स फोर्स शिल्लक राहणार, इकडं काही फोर्स हा अनबॅलन्स राहणार. त्याला कोणताही मोलिक्यूल नाही, त्याला बॅलन्स करायला त्या बाजूला कोणताही त्या लिक्विडचा मोलिक्यूल नाही. त्यामुळं हे फोर्सेस काय होणार? अनबॅलन्स राहणार. तसंच इथं या मोलिक्यूलला इकडं बॅलन्स होतोय, इकडं जिकडं लिक्विड पार्टिकल आहेत, मोलिक्युल्स आहेत, तिकडं बॅलन्स होणार. पण इकडं लिक्विड मोलिक्युल्स नाहीत, त्यामुळं ते फोर्स काय होणार? अनबॅलन्स राहणार. इकडचा फोर्स आहे तो अनबॅलन्स राहणार. या मोलिक्यूलमध्ये तसंच, इकडं बॅलन्स होणार, लिक्विड मोलिक्युल्स आहेत इकडं बॅलन्स होणार. पण इकडं जिकडं लिक्विड मोलिक्युल्स नाहीत तिकडं अनबॅलन्स राहणार. मग असे हे कोणते फोर्स आहेत? अनबॅलन्स्ड फोर्सेस. आणि हे सगळे बॅलन्स्ड फोर्सेस आहेत. ब्लू कलरमध्ये जे सगळे फोर्स दाखवले ते बॅलन्स्ड आहे, आणि रेड कलरमध्ये दाखवले ते अनबॅलन्स्ड फोर्सेस. मग असे अनबॅलन्स्ड फोर्सेसची लेअर तयार होते. ही जी वरची लेअर आहे, पाण्याचा जो सरफेस आहे, लिक्विडचा सरफेस, ही जी वरची सगळ्यात लेअर आहे, या लेअरवरचे सगळे मोलिक्युल्स, त्यांची परिस्थिती काय असणार? अशीच असणार आहे. या लेअरचे सगळे मोलिक्युल्स, त्यांची परिस्थिती सेम असणार आहे. वर अनबॅलन्स फोर्सेस असणार आहेत, आणि खाली अट्रॅक्शन आहे, त्यांचेच मोलिक्यूल त्यांना खाली ओढतायत.
पण वरचे फोर्सेस कसे आहेत, अनबॅलन्स आहेत. त्यामुळे ते मॉलिक्यूल काय करणार, इकडं अनबॅलन्स झाल्यामुळं तिकडं बॅलन्स व्हायला बघणार. आणि त्यासाठी ते ही सरफेस काय असणार, अंडर टेन्शन. कंटिन्यू ही जी लेअर आहे ती टेन्शनमध्ये असणार, कारण त्याच्यावर अनबॅलन्स फोर्सेस आहेत. या लेअरवर काय आहेत, अनबॅलन्स फोर्सेस आहेत. हे सगळे अनबॅलन्स फोर्सेस या लेअरवर असणार. प्रत्येक मोलिक्यूलचे अनबॅलन्स फोर्सेस या लेअरवर असणार. त्यामुळे ही लेअर काय असणार, कंटिन्यू अंडर टेन्शनमध्ये असणार. त्यालाच काय म्हणायचं, कोणती प्रॉपर्टी, सरफेस टेन्शन. तर सरफेस टेन्शन म्हणजे काय, फोर्स पर युनिट लेंथ. या सरफेसची लेंथ, फोर्स पर युनिट या सरफेसची लेंथ, त्या लेअरची लेंथ, त्याला म्हणायचं सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनची डेफिनेशन बघा. व्हॉट इज मीन बाय सरफेस टेन्शन? सरफेस टेन्शन इज अ प्रॉपर्टी ऑफ लिक्विड सरफेस फिल्म टू exert tension. Surface tension is a property of liquid surface film to exert a tension. या लेअरवर टेन्शन एक्झर्ट करायची जी प्रॉपर्टी आहे त्याला सरफेस टेन्शन असं म्हणायचं. अँड इट इज द फोर्स रिक्वायर्ड टू मेंटेन द लेंथ, मेंटेन युनिट लेंथ इन इक्विलिब्रियम. म्हणजे आता हा लेअर तुम्ही बघितला, हा लेअर आहे अनबॅलन्स फोर्सेस आहेत, म्हणजे हा लेअर आहे अनबॅलन्स. मग तो बॅलन्स करायला, इक्विलिब्रियम मध्ये ठेवायला किंवा बॅलन्स करायला किती फोर्स लागेल, पर युनिट लेअर, पर युनिट लेंथ लेअर, किती फोर्स लागेल बॅलन्स ठेवायला. जर बॅलन्स राहिले नाहीत, असेच अनबॅलन्स फोर्स राहिले तर काय होईल, मॉलिक्यूल उडून जातील वर, हळूहळू सगळे मॉलिक्यूल सरफेसचे निघून जातील, संपेल सगळं लिक्विड. आपल्याला काय करायचंय, इक्विलिब्रियम मध्ये, बॅलन्स मध्ये ठेवायचंय. मग त्यासाठी या सरफेसवर किती फोर्स अप्लाय झाला पाहिजे, त्याला म्हणायचं सरफेस टेन्शन. आणि ती प्रॉपर्टी फ्लुइडकडे स्वतः असते, त्यामुळे फ्लुइड बॅलन्स मध्ये असतं, त्याचे मॉलिक्यूल्स असे उडून जात नाहीत, कारण त्याच्याकडे सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी असते. म्हणजे ह्याला अपोजिट फोर्स या लेअरवर लागलेला असतो, म्हणजे टेन्शन लागलेलं असतं. त्यामुळे ती लेअर आहे त्या कंडिशनमध्ये, इक्विलिब्रियम मध्ये राहते. त्यालाच म्हणायचं सरफेस टेन्शन. व्हॉट इज सरफेस टेन्शन? सरफेस टेन्शन इज अ प्रॉपर्टी ऑफ लिक्विड. मी डेफिनेशन या ठिकाणी लिहितो, डेफिनेशन लिहितो आता सरफेस टेन्शनची. लेट अस सी व्हॉट इज सरफेस टेन्शन. द प्रॉपर्टी of liquid surface, property of liquid surface film to exert tension is called as surface tension. The property of liquid surface film to exert a tension, त्या सरफेसवर टेन्शन एक्झर्ट करणे, त्या प्रॉपर्टीला सरफेस टेन्शन असं म्हणायचं. किंवा अजून डेफिनेशन काय, तर इट इज द फोर्स रिक्वायर्ड टू मेंटेन युनिट लेंथ. इट इज द फोर्स रिक्वायर्ड टू मेंटेन unit length in equilibrium. म्हणजे थोडक्यात सरफेस टेन्शन कशाने डिनोट करतात, सिग्मा. सरफेस टेन्शन सिग्मा हे लेटर वापरायचं, ग्रीक लेटर सिग्मा. सिग्मा इज इक्वल टू काय असतं, सरफेस टेन्शन फोर्स डिवायडेड बाय लेंथ. म्हणजे किती लेंथ इक्विलिब्रियम मध्ये ठेवायसाठी किती फोर्स लागतोय, त्याला म्हणायचं सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन कशावर असणार, सरफेसवर. लिक्विडचा जो सरफेस असेल, लिक्विडचा सरफेस, त्याच्यावर फोर्स अप्लाय झाला. लिक्विडचा हा सपोज सरफेस, त्याच्यावर फोर्स, आणि तो किती लेंथवर झाला,
कॅपिटल एल फोर्स अप्लाय झाला किती लेंथवर कॅपिटल एल म्हणजेच सरफेस टेन्शन फोर्स अपॉन लेंथ. युनिट काय असणार फोर्सचं युनिट न्यूटन लेंथचं युनिट मीटर म्हणजे सरफेस टेन्शनचं SI युनिट ऑफ सरफेस टेन्शन न्यूटन पर मीटर. SI युनिट ऑफ सरफेस टेन्शन इज न्यूटन पर मीटर. आता सरफेस टेन्शनच्या आपण काही गोष्टींसाठी सरफेस टेन्शन काढणार. वॉटरचं सरफेस टेन्शन काय असतं वॉटर तर ॲट 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर दॅट इज H2O सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 0.073 न्यूटन पर मीटर. हे कुठं वॉटर एअर इंटरफेस असेल तर वॉटर एअर इंटरफेस म्हणजे वॉटर आणि एअर कॉन्टॅक्टमध्ये असेल तर 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला वॉटरचं सरफेस टेन्शन असतं 0.073 न्यूटन पर मीटर. मर्क्युरीचं सरफेस टेन्शन असतं याच टेम्परेचरला 0.44 न्यूटन पर मीटर. आणि कधी जर मर्क्युरी एअर इंटरफेस असेल तर मर्क्युरी आणि एअर हे कॉन्टॅक्टमध्ये असतील तर मर्क्युरीची व्हॅल्यू 0.44 न्यूटन पर मीटर असते. ओके सो दिस इज अबाउट सरफेस टेन्शन. आता आपण काही गोष्टींसाठी सरफेस टेन्शन काढणार आहे. म्हणजे आता सरफेस टेन्शन कुठं असणार आहे दोन इंटरफेस असतील तर म्हणजे वॉटर एअर इंटरफेस असेल तर तिथं सरफेस टेन्शन असणार आहे वॉटर एअर इंटरफेस. मग असं कुठं असतं वॉटर एअर इंटरफेस तर लिक्विड ड्रॉपलेट म्हणजे आता लिक्विडचा हा ड्रॉपलेट आहे सपोज थेंब पाण्याचा थेंब किंवा लिक्विडचा थेंब हा काय झाला लिक्विड हा झाला लिक्विडचा सरफेस ड्रॉपलेटचा त्या आणि याच्या बाहेर सगळी काय आहे एअर. त्यामुळे एअरकडून काय लागणार सरफेस टेन्शन फोर्स बरोबर. सरफेसला सरफेस टेन्शन असणार तरच ते लिक्विड ड्रॉपलेट राहील. जर सरफेस टेन्शन नसेल तर काय होईल याचे परत तुकडे होतील ड्रॉपलेटचे. मग सरफेस टेन्शन काय करतं इक्विलिब्रियम मध्ये ठेवतं म्हणजे ड्रॉपलेटला ड्रॉपलेट ठेवायचं काम कोण करतं सरफेस टेन्शन. मग ते आपल्याला बघायचं आहे. तर ड्रॉपलेटमध्ये त्यासाठी एक बघणार आहे आपण की किती नक्की सरफेस टेन्शन असते सिग्मा किंवा प्रेशर किती पाहिजे हे इक्विलिब्रियम मध्ये हा थेंब राहण्यासाठी किती प्रेशर आतून अप्लाय झालं पाहिजे पाण्या त्या लिक्विडचं बाहेरच्या सरफेसवर किंवा बाहेरून किती सरफेस टेन्शन अप्लाय झालं पाहिजे ते आपण लिक्विड ड्रॉपलेटसाठी एक काढणार आहे. अजून सोप बबलमध्ये काय असतं आत पण एअर असते बाहेर पण एअर असते आणि एवढी लेअर फक्त त्या लिक्विडची असते. त्याच्या आतमध्ये पण एअर बाहेर पण एअर म्हणजे दोन इंटरफेस आले. हा आतला इंटरफेस इथं लिक्विड एअर इंटरफेस आहे आणि बाहेर एक इंटरफेस लिक्विड एअर इंटरफेस. त्यामुळे डबल सरफेस एरिया आणि डबल सरफेस टेन्शन म्हणजे आतून प्रेशर असणार प्रेशर म्हणजे प्रेशर फोर्स लागतो एफ आपण त्याला डिनोट करणार प्रेशर फोर्स आणि सरफेस टेन्शनचा फोर्स त्याला एफ सिग्मा असं म्हणणार. सरफेस टेन्शनचा फोर्स एफ सिग्मा म्हणजे आता प्रेशर काय असतं प्रेशर फोर्स अपॉन एरिया. प्रेशर इज इक्वल टू प्रेशर फोर्स अपॉन एरिया कसला असतो हा क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे हा लिक्विड ड्रॉपलेट कापला मधून मी तर तो कसा दिसणार वरून सर्कलच दिसणार तो बरोबर. असा कापल्यानंतर हा सर्कल दिसणार सर्कलचा एरिया π/4 d² प्रेशरसाठी. तेच आता हा कापल्यानंतर कसा दिसणार आहे बबल असा. तर सरफेस टेन्शन कुठं आहे फक्त सरफेसवर म्हणजे फक्त सरफेसवर हा एफ सिग्मा ऍक्ट झालेला असणार फक्त सरफेसवर. ओके फक्त सरफेस. मग सरफेसचा एरिया म्हणजे कुठला पेरिमीटरल एरिया
पेरिमीटर आपल्याला काय पाहिजे, लेंथ पाहिजे. सरफेस टेन्शन इज इक्वल टू काय आहे, फोर्स अपॉन लेंथ. मग फोर्स हा कुठला, सरफेस टेन्शन फोर्स. सरफेस टेन्शन फोर्स असा सरफेसवर ऍक्ट होतो, म्हणजे पेरिमीटरवर ऍक्ट होतो. तर एफ सिग्मा दिस इज एफ सिग्मा. सो एफ सिग्मा इज इक्वल टू काय येणार, सिग्मा इंटू लेंथ. एफ पी इज इक्वल टू सिग्मा इंटू लेंथ. आणि इथं एफ पी काय येणार, पी इंटू एरिया. आणि एरिया इथं क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे सर्कलचा एरिया. तसा इथं एरिया काय येणार, फक्त पेरिमीटरचा एरिया, सॉरी लेंथ, फक्त पेरिमीटरची लेंथ पाहिजे आपल्याला. मग फक्त पेरिमीटर, सर्कलचा पेरिमीटर काय असतो, पाय इंटू डायमीटर, पाय इंटू डी किंवा 2πr. आपल्याला डीच्या फॉर्ममध्ये पाहिजे, पाय डी. मग हे लिक्विड ड्रॉपलेट, त्यानंतर एअर बबल, त्यानंतर सोप बबल एक आहे, सोप बबल. तर सोप बबलमध्ये काय, म्हणजेच एअर बबल किंवा सोप बबल हेच. आणि अजून पुढं एअर बबल, लिक्विडमध्ये समजा एअरचं बबल आहे, एअरची बबल आहे, तर काय ही एअर आणि लिक्विड आहे सगळं. तर ही पूर्ण एअर असणार आतमध्ये, आतमध्ये एअर असणार, बाहेरून लिक्विड. त्यावेळेस आतून प्रेशर म्हणजे प्रेशर फोर्स आणि बाहेरून सरफेस टेन्शन म्हणजे सरफेस टेन्शन फोर्स. आणि दोन्ही इक्विलिब्रियममध्ये असतील, हे दोन्ही फोर्स जर इक्विलिब्रियममध्ये असतील, सेम असतील, तरच हा बबल आहे तो बबल राहणार. बाहेरचा फोर्स वाढला बबल फुटणार, किंवा आतला प्रेशर वाढला बबल फुटणार. तसंच लिक्विड ड्रॉपलेट, बाहेरचा सरफेस टेन्शन फोर्स आणि आतला प्रेशर फोर्स सेम असतील, दोन्ही एकसारखे असतील, तरच तो बबल म्हणजे ड्रॉपलेट राहणार. आतला फोर्स वाढला ड्रॉपलेट फुटणार, किंवा बाहेरचा सरफेस टेन्शन फोर्स वाढला ड्रॉपलेट फुटणार. सिंपल कन्सेप्ट आहे सरफेस टेन्शन. तर आपण 4 गोष्टीसाठी बघणार आहे, लिक्विड, ड्रॉपलेट, सोप बबल, एअर बबल आणि जेट, वॉटर जेट. समजा पाईपलाईनमधून पाणी चालले तर म्हणजे जेट, पाईपलाईनमधून पाणी चालले ते जेट. त्याचं काय असणार, किंवा पाईपलाईनमधून पाणी बाहेर पडते, बरोबर, हाय व्हेलॉसिटीनं पाणी बाहेर पडते, तर ते जेट, त्यातला एक तुकडा आपण घ्यायचा. असं पाणी पडतंय तर त्यातला एक भाग आपण घेतला तर तो कसा दिसणार, सिलेंडर सारखा दिसणार, असा सिलेंडर सारखा दिसणार, बरोबर. त्यातला हा सेक्शन आपण घ्यायचा लेंथ एलचा. लेंथ एल एवढा सेक्शन जर घेतला तर तो कापल्यानंतर कसा दिसेल, कापल्यानंतर तो असा दिसणार. याची लेंथ यल असणार, ही लेंथ पण यल असणार. आणि याच्या दोन्ही बाजूला लिक्विड आहे, इकडे लिक्विड आहे, इकडे लिक्विड आहे, त्यामुळे ते लेंथमध्ये इथं आपण पकडणार नाही. तर लेंथ किती असणार, लिक्विड कुठल्या साईडला नाही, फक्त या आणि या, तिकडं एअर आहे, त्यामुळे एअरचा सरफेस टेन्शन फोर्स असा लागणार त्याच्यावर, इकडून सरफेस टेन्शन फोर्स लागणार. आणि आतून प्रेशर फोर्स, आतून प्रेशर फोर्स, प्रेशर फोर्स कसा सगळ्या सरफेसवर असणार. मग प्रेशर फोर्सला आपण काय घेतो, एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया, तो किती असणार यासाठी, लेंथ इंटू हा डायमीटर, लेंथ इंटू डायमीटर. आणि ते आपण बघूया डेरिव्हेशनमध्ये. तर आपण सुरुवात करूया. 4 साठी आपल्याला सरफेस टेन्शन आणि प्रेशर काढायचं आहे, 4 कंडिशनसाठी. तर त्यातली पहिली कंडिशन आता घेऊया आपण. तर सरफेस टेन्शन इन किंवा सरफेस टेन्शन ऑन लिक्विड ड्रॉपलेट. फर्स्ट इज सरफेस टेन्शन ऑन लिक्विड ड्रॉपलेट. सरफेस टेन्शन ऑन लिक्विड ड्रॉपलेट. पटपट आपण घेऊया. सरफेस टेन्शन ऑन लिक्विड ड्रॉपलेट. कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली. हे लिक्विड ड्रॉपलेट, ह्याच्या आतमधून काय असतो, प्रेशर फोर्स, म्हणजे आतमधून प्रेशर आहे म्हणजेच प्रेशर फोर्स आतमधून असतो. आणि बाहेरून काय, सरफेस टेन्शन, तर बाहेरून सरफेस टेन्शन फोर्स, या सरफेसवर बाहेरून सरफेस टेन्शन फोर्स ऍक्ट झालेला असतो, त्याला म्हणतात एफ सिग्मा.
तर या ड्रॉपलेटचा डायमीटर आहे स्मॉल डी. तर हा ड्रॉपलेट इक्विलिब्रियममध्ये कधी राहणार, तर आतला फोर्स एफ पी हा बाहेरच्या फोर्स बरोबर एवढा असेल. दोन्ही फोर्स जर सेम असतील तर हा ड्रॉपलेट राहणार, नाहीतर ड्रॉपलेट फुटणार. म्हणून इक्विलिब्रियम फॉर इक्विलिब्रियम एफ पी शुड बी इक्वल टू एफ सिग्मा. नाव हाऊ एफ पी कसं काढायचं बघा. आता हा लिक्विड ड्रॉपलेट मी काय केला, मधून कट केला, तर आपल्याला कसं दिसेल, हा सर्कल, हा ड्रॉपलेट अशा पद्धतीने दिसणार, बरोबर. हा ड्रॉपलेट आपल्याला दिसेल. आणि आपल्याला एरिया कोणता पाहिजे याचा, क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजे कापलेला एरिया, कट केलेला एरिया, तर तो हा असणार. मग हा एरिया किती असणार, डायमीटर आहे स्मॉल डी, तर याच्यावर हा एफ सिग्मा ऍक्ट होईल. या सरफेसवर एफ सिग्मा, फक्त या पेरिमीटरवर एफ सिग्मा ऍक्ट होतो. तसं प्रेशर फोर्स जर तुम्ही बघितलं तर पूर्ण सरफेसवर, पूर्ण त्या क्रॉस सेक्शनल एरियावर हा एफ पी ऍक्ट होतो. पण एफ सिग्मा जर बघितलं तर तो फक्त पेरिमीटरवर ऍक्ट होतो, एफ सिग्मा. ओके, तर आता एरिया काय असणार, क्रॉस सेक्शनल एरिया फॉर एफ पी इज इक्वल टू, आपल्याला माहित आहे एफ पी इज इक्वल टू प्रेशर इंटू क्रॉस सेक्शनल एरिया. एफ पी इज नथिंग बट प्रेशर इंटू क्रॉस सेक्शनल एरिया. तर प्रेशर इंटू क्रॉस सेक्शनल एरिया याचा π/4 डी स्क्वेअर. सो एफ पी इज पी इंटू π/4 डी स्क्वेअर. ओके, नाव एफ सिग्मा मीन्स सरफेस टेन्शन फोर्स. तर तो काय असतो, सिग्मा इंटू यल. हे कशावरून घेतलं, तर प्रेशर काय असतं, प्रेशर फोर्स अपॉन एरिया, त्याच्यावरून प्रेशर फोर्स काय येणार, पी इंटू ए, ते घेतले. सरफेस टेन्शन काय असतं, सरफेस टेन्शन फोर्स डिवायडेड बाय लेंथ. तर सरफेस टेन्शन फोर्स काय येणार, सिग्मा इंटू यल, ते इथं घेतले. तर आता लेंथ कोणती, पेरिमीटरची लेंथ. मग सर्कलचा पेरिमीटर काय असतो, सर्कलचा पेरिमीटर पाय इंटू डी. तर ही दोन इक्वेशन ते आपण इथं टाकूया. तर एफ पी किती आहे, पी इंटू π/4 डी स्क्वेअर इक्वल टू सिग्मा इंटू पाय डी. एफ सिग्माची व्हॅल्यू सिग्मा इंटू पाय डी. तर आता यातलं पाय कॅन्सल, एक डी कॅन्सल, राहिलं काय, इथं राहिलं PD/4 आणि इकडं राहिलं सिग्मा. तर सरफेस टेन्शन किती, PD/4. सरफेस टेन्शन ऑन लिक्विड ड्रॉपलेट इज इक्वल टू PD/4, म्हणजे सिग्मा इज इक्वल टू PD डिवायडेड बाय 4. सरफेस टेन्शन ऑन लिक्विड ड्रॉपलेट इज इक्वल टू PD/4. आणि प्रेशर इक्विलिब्रियम मध्ये जर ठेवायचं असेल ड्रॉपलेट, तर प्रेशर किती लागणार, यातून प्रेशर तुम्ही काढू शकता. 4 इकडे येईल इंटू, आणि डी इकडे आले की डिवाइड होईल, म्हणजे पी इज इक्वल टू 4 सिग्मा डिवायडेड बाय डी. देअरफॉर पी इज इक्वल टू 4 सिग्मा डिवायडेड बाय डी. हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही लिक्विड ड्रॉपलेटसाठी, हे दोन फॉर्म्युले तुम्ही वापरू शकता. ओके, दिस इज सरफेस टेन्शन ऑन लिक्विड ड्रॉपलेट. आता आपण सरफेस टेन्शन ऑन सोप बबल बघूया. सोप बबल, सरफेस टेन्शन ऑन सोप बबल. सरफेस टेन्शन ऑन soap bubble. Second part is surface tension on soap bubble. Soap bubble. तर सोप बबल कसा असतो, आतमध्ये पण एअर आणि त्याच्या बाहेरून पण एअर. आतमध्ये पण एअर असणार, बाहेरून पण एअर असणार, म्हणजे याचे दोन लेअर तयार होणार. हा आतला लेअर म्हणजे आतला इंटरफेस, हा वॉटर म्हणजे लिक्विड एअर इंटरफेस, आणि बाहेरून पण लिक्विड एअर इंटरफेस. तर आतून काय लागतो, कोणता फोर्स, प्रेशर फोर्स. आतून कोणता फोर्स लागणार, प्रेशर फोर्स, म्हणजे एफ पी. आणि बाहेरून कोणता फोर्स, सरफेस टेन्शन फोर्स, म्हणजे एफ सिग्मा.
आणि दोन्ही फोर्स सेम असतील तरच इक्विलिब्रियम मध्ये राहणार. म्हणजे काय पाहिजे, एफ पी इज इक्वल टू एफ सिग्मा आपल्याला पाहिजे इक्विलिब्रियमसाठी. तर आता एफ पी आणि एफ सिग्मा आपल्याला काढायचं आहे. एफ पी काय असतं, पी इंटू एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया, आणि एफ सिग्मा काय असणार, सिग्मा इंटू लेंथ एल. ओके, नाव लेट अस सी. एरिया काय असणार बघा, क्रॉस सेक्शनल एरिया काय असणार, क्रॉस सेक्शनल एरिया सेम. हे बबल कट केला आपण तर तो कसा दिसणार, सोप बबल कट केला तो असाच दिसणार आहे. सोप बबल कट केला तो असा दिसेल. ओके, त्याचा एरिया काय असणार, π/4 डी स्क्वेअर. म्हणजे एफ पी काय असणार, पी इंटू π/4 डी स्क्वेअर. आता सिग्मा, एफ सिग्मा दोन्ही लेअरवर आहे. या लेअरवर पण आहे आणि या लेअरवर सुद्धा एफ सिग्मा ऍक्ट होतोय, आतून सुद्धा एफ सिग्मा ऍक्ट होतोय. म्हणजे दोन्ही लेअरवर. त्यामुळे लेंथ काय घ्यायला लागेल, डबल घ्यायला लागेल. लेंथ डबल घ्यायला लागेल. म्हणजे पेरिमीटरची लेंथ किती येणार, एल. पेरिमीटर आतला एकदा आणि बाहेरचा एकदा, म्हणजे पायडी प्लस पायडी, 2πd, 2πd. त्यामुळे एफ सिग्मा काय येईल, सिग्मा इंटू 2πd. ओके, या दोन व्हॅल्यू आता इथं टाका. एफ पी काय, पी इंटू π/4 डी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एफ सिग्मा आहे सिग्मा इंटू 2πd. पाय गेट कॅन्सल. ओके, पाय गेट कॅन्सल, 1d गेट कॅन्सल. तर राहिलं काय, PD/4 इकडं आणि इकडं राहिलं 2 सिग्मा, 2 इंटू सिग्मा. 2 इकडे घेतलं डिवायडेड बाय 8 होईल. मग सिग्मा इज इक्वल टू काय येईल, PD डिवायडेड बाय 8, PD/8. दिस इज वन फॉर्म्युला. यातून पी कसं काढणार, 8 सिग्मा डिवायडेड बाय डी. पी इज इक्वल टू 8 सिग्मा डिवायडेड बाय डी. तर हे आहे सरफेस टेन्शन ऑन सोप बबल आणि हे आहे प्रेशर रिक्वायर्ड टू ब्रिंग इक्विलिब्रियम इन सोप बबल. ओके, so this is the second point. Now the third, for air bubble. For air bubble it is same. For air bubble काय असणार, तर सेम वॉटर ड्रॉपलेट सारखं सेम. एअर बबल काय असणार, वॉटर ड्रॉपलेट सारखं सेम. वॉटर ड्रॉपलेट मध्ये काय होतं, तर आतमध्ये ड्रॉपलेटमध्ये वॉटर आणि बाहेरून एअर होती. एअर बबल मध्ये फक्त काय येणार, आतमध्ये एअर बाहेरून वॉटर. फॉर्म्युला सेम येणार. ओके, तर एअर बबलसाठी फॉर्म्युला सेम. आता फोर्थ आहे सरफेस टेन्शन ऑन लिक्विड जेट. सरफेस टेन्शन ऑन लिक्विड जेट. तर मी थर्ड जे आहे सरफेस टेन्शन ऑन एअर बबल, त्याचा फॉर्म्युला वॉटर ड्रॉपलेट सारखा सेम आहे. तर तो तुम्ही करायचा स्वतः डेरिव्हेशन. वॉटर ड्रॉपलेट सारखं सेम डेरिव्हेशन आहे, तर ते डेरिव्हेशन करून फॉर्म्युला हा येतोय का तो तुम्ही बघा. PD सिग्मा इज इक्वल टू PD/4 अँड P इज इक्वल टू 4 सिग्मा बाय डी. हा फॉर्म्युला तुम्ही येतोय का ॲज अ प्रॅक्टिससाठी बघा. नंतर फोर्थ आपण बघणार आहे फॉर लिक्विड जेट. तर सरफेस टेन्शन ऑन लिक्विड जेट. सरफेस टेन्शन ऑन लिक्विड जेट. लिक्विड जेटसाठी सरफेस टेन्शन. तर जेट सपोज असं जेट आहे लिक्विड जेट. तर त्यातला आपण हा एवढा पार्ट, एवढीच लेंथ घेणार एक. तर याचा डायमीटर आहे डी आणि ही लेंथ सपोज आहे एल. हा लिक्विड जेट आहे, म्हणजे हे लिक्विड आहे, लिक्विडचा जेट. म्हणजे सपोज पाईपमधून पाणी बाहेर पडतं आहे, तर ते बाहेर पडलेलं पाणी त्यातली एक तेवढा कट मी इथं घेतला. ओके, तर त्याच्यावर सरफेस टेन्शन कसं असणार. आता तो जेट पाणी बाहेर पडतंय, ते जेट कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये. म्हणजे ह्याच्या साईडला सगळी काय, ह्याच्या साईडला एअर आहे. ओके, ह्याच्या साईडला सगळ्या एअर आहे. तर मी एवढीच लेंथ घेतली आणि कट केले. सपोज कट केला, हा असा कट घेतला, तर आपल्याला कसं दिसेल, हे असं दिसणार आहे.
हे कट केलेलं, हा एरिया आपल्याला घ्यायचा आहे. ही आहे लेंथ L आणि हा आहे डायमीटर D. आपल्याला एरिया काय घ्यायचा आहे प्रेशर फोर्ससाठी. आता याच्या आतून फोर्स, प्रेशर फोर्स हा आतून लागणार, प्रेशर फोर्स Fp, आणि सरफेस टेन्शन फोर्स हा वरून, सरफेस टेन्शन फोर्स हा वरून F सिग्मा. सरफेस टेन्शन फोर्स कोणावर लागतोय, फक्त एवढ्याच लेंथवर, इकडूनच एअर आहे ना, इकडूनच एअर आहे, म्हणजे ह्या दोन लेंथवर L प्लस L 2L, म्हणजे F सिग्मा काय होणार, सिग्मा इंटू 2L, सिग्मा इंटू 2L. F प्रेशर फोर्स काय येणार, प्रेशर फोर्स, प्रेशर इंटू एरिया किती, L इंटू D, रेक्टँगलचा एरिया L इंटू D. आणि इक्विलिब्रियम मध्ये जर हा जेट ठेवायचा असेल तर काय पाहिजे, प्रेशर फोर्स इज इक्वल टू सरफेस टेन्शन फोर्स. व्हॅल्यू टाका, P इंटू L इंटू D दॅट इज इक्वल टू सिग्मा इंटू 2 इंटू L. L गेट कॅन्सल, काय येणार, PD डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू सिग्मा. देअरफॉर सिग्मा इज इक्वल टू PD by 2. This is the formula. And P is equal to 2 sigma by D. P is equal to 2 sigma divided by D. Simple. Okay. Very simple. So this is the surface tension property. हे सगळं सरफेस टेन्शन या फ्लुइडच्या प्रॉपर्टी विषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. पहिल्यांदा सरफेस टेन्शन प्रॉपर्टी, त्यासाठी कोहेजन म्हणजे काय, ॲडेजन म्हणजे काय बघितलं. त्यानंतर सरफेस टेन्शनसाठी थेरी आपण बघितली एक, मॉलिक्युलरची, ते मॉलिक्युलर थेरी, मॉलिक्युल्सची थेरी बघितली, आणि सरफेस टेन्शनची त्यावरून डेफिनेशन पाहिली. आणि या 4 कंडिशनसाठी सरफेस टेन्शन काय येतं सिग्मा, आणि प्रेशर किती लागतो इक्विलिब्रियममध्ये ठेवायला, ते आपण 4 डेरिवेशन करून पाहिले. ओके, तर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला सिग्मा इज इक्वल टू F by L आणि SI युनिट न्यूटन पर मीटर. सो थँक्यू.